चला ते कसंही असो पण प्रेम महत्त्वाचं असतं माणसाचं. आणि चला आता इथे बघा ह्या चवळ्या मी रात्री भिजत टाकलेल्या होत्या आणि ह्या चवळ्या मी विकत आणलेल्या नाही. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला छोट्या मोठ्या लाल पांढऱ्या अशा दिसत असतील. आता ह्या चवळ्या आहे ना गावावरून आहे ना माझ्या सासूने मला दिलेल्या आहे. माझ्या सासूचं खूप बघा वय झालेलं आहे तरी पण आहे ना त्या काय करत असतात हे चवळीचे झाडं असे लावत असतात माझ्या घराच्या समोर. त्याला चवळ्या आल्या का त्या हिरव्या जेवढ्या असताना त्यावेळेस एक दोन भाजीच्या काढतात आणि त्या शेंगा वाळू देतात. वाळल्यानंतर त्या एक एक शेंग तोडून ठेवतात, गोणीमध्ये भरून ठेवतात, वाळवतात आणि सगळ्या जमा झाल्यानंतर आहे ना आत्या एखाद्या लाकडाने ते ना कुटून घेतात किंवा दगडाने कुटून घेतात आणि हे बघा माझ्यासाठी ते ठेवत असतात. म्हणजे याला प्रेम म्हणतात. आता त्या चवळ्या भिजो किंवा ना भिजो, आता ह्या भिजत पण नाही काही जास्त, तरी पण प्रेम महत्त्वाचं आहे. आता मी आणल्या नसत्या तर आत्यांना पण थोडंसं वेगळं वाटलं असतं, ही नेत नाही. आता बाहेरून तर आपण विकत आणतोच, पण मग प्रेम महत्त्वाचं मी तुम्हाला पहिलेच बोलली. कारण काय ना माझ्या सासूबाई पहिल्यापासून मला खूप काही देतच आलेले आहे आणि आता खूप त्यांचं वय झालं त्याच्यामुळं त्यांना होत नाही. चला असो आता मी ह्या चवळ्या आहे ना भिजत घातल्या, त्या आहे ना अशा निवडून निवडून घेतल्या, कडक होत्या त्या आणि छान अशी ना त्याची बघा मस्त ग्रेव्हीची रश्श्याची मसाल्याची भाजी बनवलेली आहे. आत्या मला नेहमी सांगत राहायच्या पहिल्यापासून का चवळीची भाजी करायची किंवा मग चवळीचं कालवण करायचं किंवा मग अशा उकडून खायच्या, असं नेहमी त्या सांगत असतात जेव्हा दिलं तेव्हा. आणि खरंच याला प्रेम म्हणतात, ते महत्त्वाचं आहे. आणि चला इथे छान अशी मी ना भाजी बनवून घेतली चवळीची, म्हणजे कालवण आणि 2 मुळे होते, मुळ्याची पण आहे ना सुकी भाजी बनवली आहे. मला मुळ्याची भाजी खूप आवडते. चला मुळ्याची भाजी पण तयार झालेली आहे आणि सकाळीच ना टिफिनसाठी चपात्या झाल्या, पण मी माझ्यासाठी ना ज्वारीची भाकरी मी केलेली आहे आत्ताच गरम गरम. आता चवळीची पण भाजी केली, त्याच्यानंतर इथे मी मुळ्याची पण भाजी केली आणि भाकर केली. चला आता इथे माझा स्वयंपाक झालेला आहे. गरम गरम भाकर तव्यावरच आहे, मला थोडी कडक लागते म्हणून.